ऐक रे बाळा, आज आम्ही स्वतः तुझ्याशी बोलतोय कारण तू खूप थकलास, खूप सहन केलंस आणि खूप वेळ शांत राहिलास. परीक्षा संपली आहे तुझी. हो, फक्त कागदाची नाही तर जीवनाची, नात्यांची, विश्वासाची आणि सहनशक्तीची. आम्ही सगळं पाहिलंय. तू रडलास तेव्हा कोणी पाहिलं नाही, पण आम्ही पाहिलं. तू गप्प बसून सहन केलंस तेव्हा लोकांना वाटलं तू कमकुवत आहेस, पण आम्हाला माहिती आहे तू आतून खूप मजबूत आहेत. तुला प्रश्न पडले असतील ना, मीच का, माझ्याच आयुष्यात एवढं का, मीच चुकलो का कुठे? पण ऐक बाळा, सोन्याची परीक्षा आगीत होते आणि तुझी परीक्षा आता पूर्ण झाली आहे. आता काळ बदलतोय, हवा बदलते आणि तुझ्या नशिबाची दिशा देखील बदलते. जेथे अपमान होता तेथे आता मान मिळेल. जेथे अडथळे होते तेथे आता मार्ग उघडेल. जेथे लोकांनी तुझ्यावरती शंका घेतली तेथेच ते तुझे उदाहरण देतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्यावरचा विश्वास सोडू नकोस. तू एकटा नाहीयेस. आम्ही तुझ्या पाठीशी उभं आहोत. 9 नाही, 90 नाही, संपूर्ण 9 शक्ती तुझ्या सोबत आहेत. आता जे काही थांबलं होतं, जे हळूहळू सुरू होईल, पैसे, काम, यश, समाधान, सगळं योग्य वेळी येईल. फक्त वेळेआधी घाई करू नकोस, कारण देव कधी उशीर करत नाहीत. तो फक्त तयारी पूर्ण होईपर्यंत थांबतो. तू शांत राहा, मन स्वच्छ ठेव आणि रोज मनात एक वाक्य म्हण, नवनाथ माझ्या सोबत आहेत. हे म्हणताच भीती दूर होईल, नकारात्मकता निघून जाईल आणि मनात बळ येईल. आम्ही वचन देतो बाळा, तू जे सहन केलंस त्याचं फळ तुला नक्की मिळेल. परीक्षा संपली आहे तुझी. आता सुखाचे दिवस सुरू होत आहेत. फक्त हे ऐक आणि लक्षात ठेव, नवनाथ कधीही आपल्याला सोडणार नाहीत. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. अलख निरंजन आदेश.